आपण पाहतोय सुरुवात होते. आता काय आहे, ज्या वेळेस मॅच चालू होईल त्यावेळेस थर्ड अंपायर तुम्हाला जो रिव्ह्यू घ्यायचा आहे ना, ते तिसरे पंच जे ऑफिशियल पंच आहेत ते आपण आत कॅम्प्युटर जवळ ठेवलेले आहेत. म्हणजे कुठल्याही खेळाडूने असं समजायचं नाही संयोजक टीमनं हा निर्णय दिलाय. त्यामुळे आपण जे पंच आहेत ना ते आपण रिव्ह्यू जवळ ठेवलेले आहेत, सेटअप जवळ, याची नोंद घ्या. आणि ते तिसरे पंचच निर्णय घेतील याची नोंद घ्या. आत काय होतं, पंच निर्णय देतात. संयोजक टीमनं जर निर्णय घेतला तर मग एखाद्या खेळाडूला वाटतं माझ्या विरोधात निर्णय दिलाय, माझ्या फेवर मध्ये निर्णय दिलाय, त्यासाठी आपण पंच एक जे आहे ते सेटअप जवळ बसवलेले आहे. तर मॅचला होती सुरुवात आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहणार आहोत संदीप गावडे. तर तालुक्यातील कळस या गावचा तेजपुंज तारा वल्लभ काणे स्ट्राईक एंडला जो की आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात, एलिमिनेटर राऊंड. पहिला चेंडू आपण पाहतोय वल्लभ काणे या खेळाडूने मात्र अतिशय सुंदर खेळला. अलीकडच्या 8 आणि 9 नोव्हेंबरला आपण पाहत आहोत की कळस प्रीमियर लीग मध्ये वल्लभ काणे आणि सगळ्या कळस गावातील खेळाडूंच्या नेतृत्वाखाली कळस प्रीमियर लीग पार पडली. अतिशय सुंदर नियोजन आणि आयोजन कळस प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळालं. सगळ्या तालुक्यातील खेळाडूंचा समावेश खरं तर आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिला आणि त्याच गावचा असणारा हा हिरा आहे वल्लभ काणे. याच दरम्यान एक कडक शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वल्लभचा पहिला तडाखा, चौकार. पाहुणे आता नका. सामन्याला जी आपण पाहतोय सुरुवात होते परत एकदा. हो हो हो, काय बॉल टाकलाय, उचकळ्यामध्ये पाडलंय वल्लभला आणि हलकासा शॉट इथे आपण पाहतोय खेळलाय स्वतःचा बचाव करत. धाव फलकावरती आपण पाहतोय 5 धाबा जे आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू हे झाले गेलेत आणि 3 चेंडू आपण पाहतोय 7-7 ओव्हरची मॅच आहे आणि रंगणारा आहे सामना. जसा पहिला रंगला ना लो स्कोर मॅच, तसा हाही रंगणार आहे. शिवछत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात पिंपळेश्वर क्रिकेट क्लब रंगलेली मॅच. ओ हो, काय बॉल करतायत भूषण गंद्रे. अशा प्रकारचे बरेचसे जे काही चांगले चांगले बॉलर आहे ना त्या गोलंदाजांवरती ते सातत्याने इथे सराव करतात, कान्हूरच्याही मैदानावरती सराव करतात. तो हा बॉल परफ्यूम डिलिव्हरी संदीप गावडे या खेळाडूने जे आपण पाहतोय केलेली आहे कित्येक काळ आणि आजही एक चांगले गोलंदाज म्हणून तालुक्यामध्ये काम पाहतायत संदीप गावडे. कर्जुले या गावचा एक प्रमुख बॉलर आहे खरं तर टीमचा संदीप. टप्पा पडल्यानंतर परत बॉल हरकत करतोय ऑफ साईडला आणि भूषणला ही जागेवरती उभं केलंय. डॉट 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 5 धावसंख्येवरती जो पूर्णपणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय पिंपळेश्वर क्रिकेट क्लब. त्यावेळेसही चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठचे 3 चेंडू ते संदीप डॉट करतायत आणि पहिल्या ओव्हरमध्ये दिल्यात फक्त 5 धाबा. 1 ओव्हर नंतर 5. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा. करा
अशोक याही वेळेस बॉलला थोडस छेडछाड करायचं होतं आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे आपल्याला डॉट जे पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू अतिशय सुंदर केलेत अशोकने दुसऱ्या षटकाचे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी चाललेली आहे शिवछत्रपती वॉरियर्स टीमची. 7 धाबा या धावफलकावरती आहेत. यावेळेस काय फटका मारलाय. स्ट्रोक चांगला असेल. वल्लभ कानेच्या बॅट मधून चेंडू एक टप्पा सीमा पार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौका. तर सन्माननीय पप्पू शेठ गाडगे, ओमकार शेठ गाडगे, अभिषेक शेठ गाडगे च्या मालकीचा पिंपळेश्वर क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अशोक सोमवंशी, अशोक ओगले, मेजर बाळा पठारे च्या मालकीचा संघ आहे राजा शिवछत्रपती वॉरियर्स. चौकार आलाय आणि याच दरम्यान वल्लभ काणे बिग हिट खेळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छाबा मिळाल्या 6 धावा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू चांगले टाकले अशोक सोमवंशी या बॉलरने. त्यानंतर 4था चेंडू चौकार, 5वा चेंडू षटकार. चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात वल्लभ काणे. या खेळाडूच्या नावावरती पारनेर तालुक्यामध्ये बरेचसे शतकाचे जे काही रेकॉर्ड आहेत, शतकाचे रेकॉर्ड आहेत. वल्लभ काणे कळसगावचा हिरा मात्र मैदानाच्या आतमध्ये चमक आपल्या बॅटिंगची दाखवतोय. याच बरोबर बिग हिट केलाय शहाजी मोरे. तिथं मात्र अचूक झेल टिपतायत. जबरदस्त ऑर्डर कॉट. वल्लभ कानेचा खेळ संपतोय. विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय वल्लभ काणे एक आयडॉल बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. तर बॅटर आपण पाहतोय संघाचा आयकॉन. नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने चांगले चांगले खेळाडू आपल्याला टेनिस क्रिकेटनं दिलेले आहेत आणि असंच पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर गावमध्ये सुद्धा एक रत्न खर तर आपल्याला भेटलेला आहे. नाव आहे ओमकार उदावंत. आज महाराष्ट्रभर ज्या खूप लाखो रुपयांच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात ना, तिथे सर्वात जास्त मागणी असणारा हा खेळाडू आहे ओमकार उदावंत. पाहूयात आपण कशा पद्धतीने काम होत आहे. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. तो बॅटिंग क्रीज वरती भूषण गंद्रे आहेत. गोलंदाजीसाठी तयार आहेत. ओ संदेश गाजरे काय क्षेत्ररक्षण केलंय. वाऱ्याच्या वेगात बॉल पर्यंत पोहोचलेत आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय एक धाव ती कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. 18 धावा या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल गागरे तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आहेत. पलीकडच्या बाजूला पांडुरंग सरोदे सर ही चांगलं काम पाहतायत. आणि पाहूयात आपण शहाजी मोरे वरती खरं तर टीमनं जी जबाबदारी दिलेली आहे. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओहो यावेळेस रिव्हर्स केलाय आणि हा चेंडू ओमकारच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओव्हर संपली. मैदानात हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 24 धावा धाव फलकावरती. गडबड होईल बर का डीजे ऑपरेटर. बाकी काय होणार नाही, परंतु एखादा एज वगैरे जर प्रॉब्लेम झाला तर मग त्यामुळे थोडस तत्पर राहा. 3 दिवस चांगलं काम झालेलं आहे. सुनील साऊंड्स अँड डेकोरेटर्स अत्तल खिंडी खणखणीत आवाज आणि मंडप व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली. ते मनापासून स्वागत आहे. 24 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुद्धा आपल्याला पाहायचं उगले मेजर तिथे फिल्डर होते आणि हा बॉल
सीमा पार, रन मिळतील 4 चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा, प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. 28 रन धाव फलकावरती आहेत. समोरच्या बाजूला बाबा रेपाळे असतील, शुभम बोरुडे असतील, संकेत असतील, त्याचबरोबर पाटील असतील, ही पुणेवाडीची सगळी मंडळी शेखर असतील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. बाळा पठारे तिथे पाहिजे डीप पॉइंट मध्ये आहेत फिल्डर. आणि दुसऱ्या धावेला कॉल नकारलाय ओमकारने. चेंडू इथे आपण पाहत आहोत, फक्त एक सिंगल आली. 29 धाबा, 5 चेंडू झालेत या षटकाची. ताजी मोरे कालच्या सत्रात कॉलबॅक मध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स केला. एक 50 तिथे महत्वपूर्ण राहिली त्या इनिंग्स मध्ये. आणि शिवछत्रपती वॉरियर्स हा संघ इथपर्यंत पोहोचलेला आहे. पिंपळेश्वर क्रिकेट क्लब हा सुद्धा संघ कॉलबॅक मधून वरती आला. यावेळेस भूषण गंद्रे वाइंडीज लॉंग ऑफ आणि एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस, आलाय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह, प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर 33 धाबा, 11च्या ऍव्हरेजने 33 रन या स्कोरबोर्ड वरती आहे. एक काळ खरं तर ज्यांनी खूप क्रिकेट खेळलेला आहे, बंटीदादा भिंगारदेवे यांचंही शुभागमन या ठिकाणी मैदानावरती होतंय. एके फायटर टीमचे संघनायक आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. 33 रन या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक सोमवंशी परत एकदा बॉलिंग साठी आलेले आहेत. हत्तलखिंडी गावचे खेळाडू आहेत अशोक. संघ मालक म्हणून त्यांनी इथे एंट्री केलेली आहे. शिवछत्रपती वॉरियर्स टीमच्या बाळा पठारे असतील, उगले मेजर असतील, दुसऱ्या बाजूला पप्पू शेठ गाडगे, अभिषेक शेठ असतील, ओमकार शेठ असतील. त्यावेळेस एक चांगला ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला. बाळा पठारे बॉलशी इथे मात्र सामोरे जात आहेत आणि पाता पाता इथे आलेले आहेत. 2 धावेंना संघाची धाव संख्या ओम ठाणगे कळवत आहेत. 35 रन साजेदारी बनवावी लागेल, कारण सातत्याने बॉलिंग अटॅक जर पाहिला तर हा शिवछत्रपती वॉरियर्स या टीमकडे आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं बॅटिंग मजबूत आहे पिंपळेश्वर क्रिकेट क्लब कडे. याचबरोबर बॉलचा टप्पा पाहिला, बॉलची वाट पाहिली आणि बॉलची वाटही लावली. ओमकारच्या बॅटमधून आलाय षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 41 रन धावफलकावरती पिंपळेश्वर क्रिकेट क्लब या टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. या टेनिस क्रिकेट हंगामामध्ये ओमकार उदावंत. 6 चेंडू खेळलेत ओमकार, वैयक्तिक 19 धावा या ओमकार एकट्या पट्ट्याच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला 5 चेंडू मध्ये 5 धावा भूषण यांच्या आहेत. 41 रन स्कोरबोर्ड वरती. याही वेळेस बॉल बॉडीवरती टाकला आणि त्याला पाठवले स्क्वेअर लेगला. आणि याच बरोबर रन आउट होत आहेत भूषण गंद्रे धावबाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर धावचित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाद होत आहेत भूषण गंद्रे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गणेश पवार कशा रीतीने कामकाज करतायत पाहूयात. सामन्याला परत एकदा आपण पाहणार आहोत. 42 रन हे बॅटर आतमध्ये आलेत गणेश पवार. यावेळेस परत एकदा बॉलचा टप्पा फसलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेगला षटकार.
हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. पलीकडच्या बाजूला सनीदादा साळवे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार, आमचे परम मित्र प्रशांत भाऊ पावडे, सगळे मित्र परिवार मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. हो हो, यावेळेस चेंडू अंगावरती टाकलाय. ओमकारला माहित आहे एक एक रन ही जी महत्वाची आहे, एक धाव इथे कंप्लीट करतायत. 49 धाबा, 49 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू आहे. शेवटचा एक चेंडू, लास्ट बॉल, शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहे या चौथ्या ओव्हरचा. 25,000 रुपये प्रथम क्रमांक असलेली ही क्रिकेटची स्पर्धा, सुंदर आकर्षक ट्रॉफीज खरं तर जे आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू पाहायचा आपल्याला, लॉंग ऑफ मध्ये खेळलाय चेंडू, विजयने अडवलाय आणि या बॉलवरती आलेली आहे एक धाव. तर पाहायचंय आपल्याला, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 50 धावा, अर्धशतक कंप्लीट होतंय संघाच. 50 रन. ओव्हर संपली, मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी, जनता म्हणते हाच नेता खरा. 50 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश पवार जे की स्ट्राईक एंडला आहेत, समालोचन एंडच्या दिशेने रिटर्न क्रीज वरती ओमकार उदावंत आहेत आयकॉन, आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत 40+ चे खेळाडू आहेत. अशोक ओगले मेजर, राळेगण सिद्धी या गावचे आहेत. मेजर अशोक ओगले, पाहूया कशा पद्धतीने बॉलिंग करतायत. यावेळेस जागेवरून बॉल आणि हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 रन. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा, प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. ज्या वेळेस तुम्ही एका आयकॉन बरोबर आतमध्ये विकेट वरती असताना, व त्यामुळे तुमच्याकडे एक चांगलं मनोबल आणि चांगला आत्मविश्वास असतो. त्याचा वापर खरं तर गणेश पवार करतायत. ओमकारने शाबासकीची थाप खरं तर त्याच्या खांद्यावरती टाकली आणि ती शाबासकीची जी थाप आहे ना, ती काम करते पाहतो मी. गणेश पवार चांगली बॅटिंग करतायत. याचबरोबर चेंडू हवेमध्ये गगनाचे वेध चेंडूने घेतलेत आणि ओ चाजीने बॉल खरं तर आपण पाहतोय सुंदर अडवलाय. नाही पाहिलाय सगळ्यांनी, परंतु ठीक आहे, हरकत नाही, चेक केलं जाईल.
यस बॉल अडवलाय, सेफ आहे. आणि आत्ताची फक्त एक धाव आलेली आहे, 55 धावा. शहाजीने जेलसाठी ट्राय केलता, तो हरकत नाही, परंतु संघासाठी 5 धावा त्याने वाचवल्यात. धाव फलकावरती आपण पाहतोय 55 रन. गोलंदाज परत एकदा तयार, उगले मेजर. यावेळेस गुडघा टेकवलाय, चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. बॉल स्क्वेअर लेग मध्ये हिट झालाय आणि इथे आपण पाहत आहोत आलाय एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 56 रन. अब तक 56. 3 चेंडू जे आपण पाहतोय झाले, 3 चेंडू जे शिल्लक आहेत. याही वेळेस आकुट टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचले शहाजी काव कॉर्नर मध्ये आणि ते घेतला जाईल. फक्त एक धाव, एका 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 रनने स्कोर चाललाय पलायन करत. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि एक एक रन खूप मोलाची असते, त्यामुळे बॉल डॉट जाऊ देत नाहीयेत गणेश आणि ओमकार. 57 धावा धाव फलकावर. पिंपळेश्वर क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करत असताना. याचबरोबर इथे आपण पाहत आहोत दोन्ही टीमकडे रिव्ह्यू आहे. पंचांकडे नक्कीच पाहिलं होतं संदीपने आणि त्यानंतर थोडस स्मित हास्य केलं, तिथे आपण भरपूर काय ओळखून जायचं. चांगला बॉल आणि चेंडू डॉट आलाय. 57 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57 रन. 57 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू झालेत या षटकाचे. उर्वरित एक चेंडू आपण पाहणार आहोत. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतो एकदम कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये, तिथे बॉल फीड केलाय विजयने आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेऊन ओमकार स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. 5 ओव्हर नंतर 2 गडी बाद, 58 धावा, 58 रन. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. लागायचं नस तर पाहायचंय आपल्याला परत एकदा गोलंदाजीसाठी अशोक उगले मेजर गेले आणि त्यांची जागा परत एकदा मेजर येत आहेत स्वप्नील गायकवाड. पाहायचंय आपल्याला मेजर तयार होत आहेत. स्वप्नील मेजर बॉलिंग साठी तयार आहेत. 58 धावा, षटक क्रमांक 6 ते बॉलिंग साठी घेऊन आलेले आहेत. यावेळेस हो बाळा पटारे. झेल बाहेरून पाहायला जितका सोपा होता तितका तो आतमध्ये अवघडही होता. अवघड झेल असल्यामुळे आतल्या खेळाडूंना फार त्या गोष्टीची चर्चा केली नाही. प्रयत्न चांगला राहिला बाळाचा. तो झेल पळत येऊन सोपं नव्हतं, तिथं थोडा उंचवट आहे जमिनीचा. प्रयत्न चांगला राहिला. 59 रन या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश गेलेत स्ट्राईक इनला. ज्या गणेशने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा ज्या आपण पाहतोय बनवल्यात आणि याच दरम्यान हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मैदानाला घासत गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा, प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. 63 धावा धाव फलकावरती या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील मेजर. आई चेंडू आपण पाहतोय बॅटच्या मधोमध सीमारेषेच्या बाहेर लॉफ्ट केलाय. ते घुमाके षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 69 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहत आहोत, 6वं जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडू झालेत, त्यामध्ये पहिला बॉल सिंगल, दुसरा चेंडू चौकार,
तिसरा चेंडू षटकार सह 69 धावा धाव फलकावरती. हा सुद्धा चेंडू बिग हिट केलाय. विजय आलेत बॉल खाली, चूक करत नाही यावेळेस फलंदाज बाद गणेश पवार. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर नक्कीच आपण पाहतो 69 धावा धाव फलकावरती आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत पिंपळेश्वर क्रिकेट क्लब या टीमचे बाद झालेले आहेत. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहूयात आपल्याला अमोल आंधळे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे आता आपल्याला पाहायला मिळतील. फर्जुले हरिया या टीम मध्ये सातत्याने क्रिकेट खेळतात अमोल, आणि चांगलं क्रिकेटही खेळतात. पाहूया अमोल आंधळे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 69 रन ऑन स्कोर कार्ड धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 69 रन्स. चौकार षटकार एक सिंगल, परंतु त्यानंतर विकेटही आली. स्वप्नील मेजर यांना भेटलेली ही पहिली सफलता. यावेळेस चेंडू हवेमध्ये, विकास आलेत बॉल खाली. अमोल यांना धावा लागेल. धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. या डावामध्ये ओमकार आतमध्ये सुद्धा आहे, परंतु रन थोड्याशा थांबल्यात. 13 चेंडू मध्ये 30 धावा ओमकार यांच्या आपल्याला ज्या काय पाहायला मिळतात. 69 रन्स बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वैभव गंद्रे कानूर पठार गावचे खेळाडू आहेत. वैभव गंद्रे, स्वप्नील मेजर आपण पाहतोय तयार झालेले आहेत. 2 लागोपाठच्या 2 विकेट हॅट्रिक घेतील का पाहूया. 69 रन्स. ओ हो, कॅच इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग केली. एक षटकार आहे का चौकार असं. धाव फलकावरती आपण पाहत आहोत. 11 रन आल्या या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 69 धावा धाव फलकावर. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. 69 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं एक षटक जे प्रगती पथावरती आपल्याला पाहिजे. 4 गडी बाद आहेत. शेवटचं षटक. एकोणसत्तर 69 रन्स. शेवटचं एक षटक जे शिल्लक आहे, 7वं षटक. ओमकार आतमध्ये आहे बॅटिंग क्रीजवरती, परंतु त्यांना जास्त काळ हे नॉन स्ट्राईक केनला ठेवलंय शिव छत्रपती वॉरियर्स या टीमच्या खेळाडूंनी. लास्ट ओव्हर. उगले मेजर हा चेंडू इथे आपल्याला पाहायचा मिळतोय. थोडा स्टंपला लागला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जे आपण पाहतोय पोहोचले जातील, आणि इथे नक्कीच धाबबादची संधी. आणखीन एक विकेट. 5वा गडी बाद. वैभव गंद्रे बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. 70 धावा धाव फलकावरती जे आपल्याला सर्वप्रथम फटकेबाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत दीपक पवार, परंतु नॉन स्ट्राईक इनला आहेत. गोलंदाज तयार. याचबरोबर चेंडू हवेमध्ये, आणि हा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष षट बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 76 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करतायत ओमकार उदावंत. 15 बॉल मध्ये 37 रन. त्यांच्या वैयक्तिक आहे. हाही चेंडू आपण पाहतोय. छेडछाड केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला शहाजी आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न करतायत ओमकार. रन आउट. फलंदाजी ते आपण पाहतोय. धाव बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. 77 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. 77 रन ऑन स्कोर कार्ड. 6 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू जे आपण पाहतो याच बरोबर हाही चेंडू बिग हिट केलाय आणि चेंडू सीमा पार. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष षट बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा. थँक्यू. ओमकार उदावंत यांच्या प्रत्येक षटकारासाठी संघ मालक सन्माननीय पप्पू शेठ गाडगे च्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. 83 रन. परत एकदा हा चेंडू पीट किट केलाय. क्षेत्ररक्षक विजय बॉल खाली आलेत. झेल झालाय. ओमकार उदावंत आपण पाहत आहोत. बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 बॉल मध्ये 44 बनवल्यात ओमकार उदावंतने. इजे साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. 83 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय आलेले आहेत. 17 बॉल 44 धावा. एक चांगली विस्फोटक खेळी करत ओमकार उदावंत आपण पाहतोय बाद होत आहेत. जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत ओमकार उदावंत. 7 गडी बाद. 83 धावा. शेवटचा एक चेंडू उगले मेजर यांचा आपण पाहतोय शिल्लक आहे. लास्ट बॉल. हा सुद्धा चेंडू मेजर स्वप्नील अडवतायत आणि इथे मात्र पाहायचंय आपल्याला. दुसऱ्या धावेला प्रयत्न झालाय. फलंदाज रन आउट. 8वा गडी बाद. विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर पहिल्या इनिंगचा डाव संपलाय. पिंपळेश्वर क्रिकेट क्लब या टीमने बनवल्यात 84 धावा. विजयासाठी शिव छत्रपती वॉरियर्स टीमला 85 धावेंची गरज. 43 बॉल 85 धावा जे आपण पाहतोय बनवायच्या आहेत. 42 चेंडू 85 धावेंची गरज. चला ताबडतोब एक संघ बाहेर तर दुसरा संघ आतमध्ये. आणि 85 धावा कशा रीतीने होणार आहे ते ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत कानूर पठार आणि तालुक्यातील एक जुना आवाज सईब दादा इनामदार यांच्याकडे. या सईब दादा आपलं स्वागत आहे. अनिकेत ठुबे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधावा. अनिकेत ठुबे. यानंतर अनिकेत ठुबे
यांनी आपल्या मोबाईलचा पासवर्ड सांगून जा लवकरात लवकर. मॅच सुरू झालेली आहे. धन्यवाद ओम. ओम ठाणगे या नावाची दहशत मित्रांनो गेल्या आजचा 4था दिवस आहे ना, 4 दिवस या मैदानावरती आहे. छत्रपती वॉरियर्स वर्सेस पिंपळेश्वर या दोन संघांमध्ये नक्की ज्या ठिकाणी सामना चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून पारनेर तालुक्यातील एक सर्वात मोठा खेळाडू, नाव आहे अमोल गागरे. तो आज खऱ्या अर्थाने आपल्या घरच्या स्पर्धेवरती नक्कीच पंच म्हणून आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय, गाजवला नाही गाजवत आहे असं सर्वांचं आवडते पंच, नाव आहे विकास गायकवाड. सॉरी, गणेश गायकवाड. आता विकास गायकवाडने गाजवले 2-3 दिवस, त्याच्यामुळे ते विकासचं नाव आलं गेलंय. अनिकेत टुबे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी कळवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ओमकार हुदावंत आयकॉन मधून खेळतोय. ओमकार हुदावंत या मैदानाच्या आतमध्ये आपण आयकॉन खेळाडू ओमकार उदावंत टाकळी लोकेश्वर संघाचा मित्रांनो कर्णधार आहे. आपल्या या ठिकाणी नक्कीच भूषण गंद्रे यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. पहिला चेंडू बाळा पठारे. वाह, काय चेंडू आहे, लाजवाब, निर्धाव, लाजवाब प्रकारची गोलंदाजी निकट मित्रांनो. ओमकार उदावंत आपला पुरुषर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र गाजवतोय. नाव आहे ओमकार हुदावंत. आपण पाहिलंय अनुभवांचा खजिना म्हणून शेखर साळवे सुद्धा आज मैदानामध्ये आहेत. आज सुट्टी आहे, परंतु सुट्टी घ्यायची नाही, मैदानावरती आलेत. याचप्रमाणे कानूर पठार गावचे चॉकलेट बॉय अमोल सोनवळे यांचं देखील या ठिकाणी आले, त्याबद्दल सरचे स्वागत. वाह, काय चेंडू टाकलाय मित्रांनो, वाह, डोळ्याचे पारणे फेडणारे चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. नाव आहे ओमकार हुदावंत. असे चेंडू मित्रांनो नक्कीच भूषणगंधरला टाकावे लागतील, जो सकाळच्या सत्रात जो सराव करतो नेहमी या मैदानावरती आहे. आज भूषण गंद्रे काय आहे, आपला संघासाठी खेळावं लागेल. ओ रिवर्स, परंतु रिवर्स अटेम्प्ट मात्र सक्सेस झाला नाहीये. निर्धाव सांगता होते. पुन्हा एकदा अपील केली आहे, परंतु पंच खूप चाणाक्ष आहे. गणेश गायकवाड सरांनी नक्कीच अपील फेटाळली आहे. प्रथम षटक नक्कीच ओंकार उदावंतच्या रूपाने आहे. गणेश समोर बाळाला या ठिकाणी मित्रांनो काहीतरी कामगिरी चांगली करावी लागेल. संघाला नक्कीच विजय निश्चित करावा लागेल. 85 धावांचं आव्हान आहे. धावांचं खूप मोठं आव्हान आहे. 7 षटकामध्ये 85 धावा करायच्या होत्या. प्रथम षटक नक्कीच ओंकार उदावंत घेऊन आलाय, परंतु काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओंकार उदावंत करतोय. या ठिकाणी आगमन होतंय मयूर गोरे साहेबांचं. त्यांचे आमच्या संपूर्ण GPL कमिटी तर्फे सरचे स्वागत आहे.
ओ काय गोलंदाजी आहे मित्रांनो, लाजवाब, वन बाउन्स. नक्कीच पंचांनी सांगितलंय. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये ओंकार, लाजवाब, अप्रतिम. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पारनेर तालुक्याचा लाडका संदेश गाजरेचा आवाज मैदानाच्या आतून आत बाहेरून आलाय. मैदानाच्या आतमध्ये ऐकेल का बाळा पठारे, चांगली कामगिरी करेल का, यावरती खूप प्रश्नचिन्ह आहे. प्रशांत पावडे मित्रांनो कालच्या दिवसामध्ये खूप नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी. षटकार चौकार तर खेळले परंतु संघाला विजय मिळू दिला नाहीये. वाह काय गोलंदाजी आहे मित्रांनो. भूषण गंद्रे चेंडूचं कलेक्शन करतोय, लाजवाब. एकाच धावेवरती नक्कीच थांबावं लागते. संघाच्या श्री गणेश झालाय, बरोबर ना. एक धाव. पहिलं षटक मात्र संपलं गेले ओमकारचं आणि धावपालकावरी फक्त एक धावा दिली. काय गोलंदाजी केली मित्रांनो. यानंतर मित्रांनो कळेसगावचं नेतृत्व, नाव आहे वल्लभ काणे. ओहो संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय, गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी, जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. वल्लभ काणे. चला सामना चालू करा. वा फटका त्या ठिकाणी फसलाय. चेंडू खाली आलाय सुरेश आणि सुरेश चूक करणार नाहीये. बाळा पठारे तंबूच्या दिशेने धक्का क्रमांक पहिला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना, माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची. मैदानाच्या आतमध्ये एक धाकड खेळाडू येतोय, नाव आहे संदेश गाजरे, मॅन फ्रॉम पिंपळनेर. वल्लभ काणे मित्रांनो पहिल्या चेंडूवरती पहिलाच धक्का समोरच्या संघाला दिलाय. आता संदेश गाजरे मैदानाच्या आतमध्ये कितपत चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय पाहूया आपण. या ठिकाणी नक्कीच शुभम बोर्डे अँड कंपनी संपूर्ण मित्र परिवार आलाय. आमचं जीपीएल कमिटी त्यांचं खूप खूप आभारी आहे. ओ नो चेंडू आहे, नो 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 प्लस 4-5 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. नेमकं भूषणला झालंय तरी काय, हा सर्व प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. 3 दिवस झालेत भूषण काय करतोय काहीच कळत नाहीये. परंतु यानंतरचा काळ हा भूषण गंद्रेचा असणार आहे. ओ फटका तर चांगला आहे, बेमिसाल आहे. जेल होईल का, परंतु फायदा नाहीये जेलचा. जेलचा कोणत्याच प्रकारचा फायदा नाहीये. धावफलकावरती एक धाव. किती धावा किती आहे पंच? 2 धावा. 2 धावाच्या सहाय्याने स्कोर बरोबरती 8 धावा लावल्या गेल्यात. ओम ठाणगे कळवतायत स्कोर बरोबरती 8 धावा आहेत. ओम ठाणगे मित्रांनो दिसायला एकदम चॉकलेट बाय, गोंडस बाळ म्हणून त्याची ओळख आहे. वा फटका त्या ठिकाणी सजवलाय, चांगला मारलाय, परंतु तेवढं छान कलेक्शन केले गेले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. द्वितीय षटक नक्कीच प्रगतीपथावरती असताना वल्लभ काणे वैयक्तिक प्रथम षटक टाकतोय.
आयडॉलची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतोय. आयकॉन रूपाने कामगिरी नक्कीच ओमकार उदवांनी पार केली आहे. आता आयडॉलला आपली नक्कीच त्या ठिकाणी चकमक कामगिरी करावं लागेल. वा फटका सजवलाय एक राजेशाही टोला मित्रांनो. चेंडू गेलाय सरळ सीमारेच्या बाहेर. षटकारचा धावा. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. चार चेंडू आहेत. चार चेंडू झाले. 2 चेंडू बाकी आहेत. काय फटका सजवला होता गणेश पवारने. गणेश पवार एक हार्ड हिटर आहे. ओ पुन्हा एकदा जेल होईल का. सुरेश चेंडू खाली आणि जेल झालाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. चला 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 लवकर लवकर मैदानाचा ताबा घ्या. वेळ घेऊ नका. आज फायनलचा दिवस आहे. आदमबाईच्या संघात बरोबर कोण 2 हात करणार याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आदमबाई स्कोर 15 धावा. धावपालकावरती 15 धावा आहेत. यामधून जो जिंकल तो आदमबाई अँड कंपनी बरोबर त्यांची लढत होणार आहे. प्रवीण गावडे जो सर्वांना आवडे. वाह लाजवाब चेंडू. षटक मात्र संपलं गेलंय. 2 षटक संपले गेले. धावपलकावरती 15 धावा आहेत. संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं. वाह सिंगल आली आहे. सतरा नावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद सईब दादा. 2-5 मिनिटांची विश्रांती त्यांनी दिली मला. ऋणी आहे सातत्याने. काय बॉल टाकलाय. ही
गोलंदाजीची जी धार आहे ना ती खरं तर भारी पडते संदेशवरती. आणि एक चांगला बॅट्समन आहे पिंपळनेर या गावचा असणारा खेळाडू आहे संदेश गाजरे. थोडासा टाइम घेतोय आणि थोडीशी वाटही पाहतोय. पाहूया काय रणनीती असेल संदेश गाजरेची. गोलंदाज तयार. परत एकदा हा चेंडू आपण पाहत आहोत. वल्लभच्या हातामध्ये येतोय आणि झेल झालाय. फलंदाज संदेश गाजरे होतोय बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. 17 धावा फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू जो आपण पाहतोय ती निश्चित स्वरूपात तो शिल्लक आहे. सन्माननीय दत्ताशेठ ठाणगे पलीकडच्या बाजूला टीम बरोबर आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पिंपळेश्वर क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात चालू असलेली जी काही आपण पाहतोय लढाई आहे. शिवछत्रपती अरियर्स शहाजी मोरे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये जाताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 बॉल विजयासाठी 68 धावींची गरज. 25 बॉल 68 धावींची गरज. गोलंदाज आपण पाहतोय तयार संदीप. यावेळेस शेखर पाहायला मिळाले तिथे फिल्डिंग करताना. बॉल अडवला आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 3 गडी बाद 18 धावा. शेवटचे 24 बॉल 67 धाव्यांची गरज. 24 बॉल 67. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं. तर आपण पाहत आहोत सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो काही चालू आहे तो संघ तो आपण पाहणार आहोत. इथे विजयी होईल त्या संघाला AK फायटर्स या बरोबर जे आपण पाहतोय खेळायचं आहे. जो संघ हरणार आहे तो संघ चतुर्थ क्रमांकावरती पडला जाईल. रोख रक्कम 10,000 रुपये आकाश शेठ चौधरी त्या वतीने जे आपल्याला पारितोषिक भेटले. त्याला वेळ थोडासा वाचवणं गरजेचं आहे. यानंतर पुढे अजून क्वालिफायर सेकंड फायनल 7-7 ओव्हरच्या मॅचला वेळ जातो आणि दुपारचे 2 वाजलेले आहेत. घाई करा. भूषण गंद्रे आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये चांगली प्रॅक्टिस मध्ये आहेत. टच मध्ये आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळते. स्वतः संघाचे कॅप्टन आहेत भूषण. आणि याच दरम्यान हा चेंडू इथे आपण पाहतोय फुल टॉस बॉल थेट शहाजीच्या इष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. 2-5 मिनिटापूर्वी इथे भूषण गंद्रे मात्र 0 झाला होता. तो भूषण आता हिरो झालेला आहे. शहाजी मोरेला क्लीन बोल्ड केलं आणि तो आता हिरो झालाय. 4 गडी बाद 18 धावा. शेवटचे 23 बॉल 67 धावेंची जी आपण पाहतोय गरज आहे. अठरा रन ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळ थोडासा वाचवत चला. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव जे आपल्याला आतमध्ये पाहायला मिळाले. चार विकेट संघाचा आयकॉन शून्यावरती परतवला. भूषण गंधरेने आपण पाहतोय डायरेक्ट बॉल स्टंप वरती आणि फुल टॉस बॉल वरती आपण पाहतोय नक्कीच हा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या मॅचचा शेवटच्या मॅचचा हिरो विकास जाधव आतमध्ये जे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत.
समाधान शेठ भागवत च्या वतीने शहाजीची विकेट घेतल्याबद्दल भूषण गंद्रेला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. समाधानबाई भागवत यांच्या वतीने ते पारितोषिक आहे भूषणला. शहाजीला बाद केलंय आणि त्यामुळे हे पारितोषिक मिळते का आयकॉनला बाद केल्यामुळे. तर धाव फलकावरती आपण पाहतोय 18 धावा. एके फायटर्स या टीमला विनंती आहे रेडी राहा. आई चेंडू आपण पाहतोय सुंदर आहे. चित्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचले स्वप्नील आणि एक धाव आली. धाव फलकावरती 19 रन जे आपल्याला पाहायला मिळते. सामना सोपा आहे तसं जर पाहिलं तर 21 चेंडू मध्ये 66 बनवायच्यात. आई चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर मिळून जातील 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय 4 जे प्रगती पथावरती चालू आहे. 4 बॉल सुद्धा झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू 62 धावा सामन्याचं समीकरण होतंय. याचबरोबर इथे बिग हिट केलाय चेंडू हवेमध्ये आणि पोचले होते भूषण परंतु रन इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धाव फलकावरती जातोय आपण. 25 रन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये पद्मावती फायटर्स पुणेवाडी हा संघ आपण पाहत आहोत थेट फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. एलिमिनेटर मध्ये जो संघ जिंकेल तो एके फायटर्स या टीम बरोबर खेळेल. जो हारणार आहे तो चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे 10,000 रुपये कडे जाणार आहे. वाईड बॉल पंच हा गेला वाईट बॉल. माननीय श्री लखनदादा ठाणगे युवा नेते यांच्याकडून वाईट बॉलची अग्रहण. याच बरोबर आई चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक समाप्तीचा इशारा आला. या ओव्हरमध्ये फक्त भूषणने दिल्यात 8 धावा. शहाजीची महत्वपूर्ण विकेट. शेवटचे 18 बॉल 59 धाव्यांची गरज. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा 26 या धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलेला आहे. 4 ओव्हरमध्ये आपण पाहतोय आल्या 26 गोलंदाज तयार. याच बरोबर विकासच्या बॅटला बॉल लागलाय आणि हा चेंडू समोरच्या बाजूला उगले मेजर यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 49 धाव्यांची गरज. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा या विजयासाठी छत्रपती वॉरियर्स या टीमला काही गरजेचे आहेत. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती जे आपण पाहतोय आलेले आहेत. 12 चेंडू 49 धावा. मॅच परत एकदा आपल्याला पाहायचं आहे. आदित्य आलेत बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या बाजूला विजय. 12 चेंडू 49 धाव्यांची गरज. चला थोडीशी घाई करा. ओ काय बॉल टाकलाय वा. येस तो थ्रो साठी मला वाटते पंच शहानिशा करू इच्छिता. तिसरे पंच आहेत पांडुरंग सरोदे सर. शहानिशा केली जाईल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू आपण पाहतोय आदित्यने अखेरचे 11 बॉल 49 धाव्यांची जी गरज आहे. आदित्य आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये असेल, झेल झालाय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज विजय बाद. सात गडी आतापर्यंत जे आपण पाहतोय बाद आहेत. शिव छत्रपती वॉरियर्स या टीमचे 7 गडी बाद जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बेजर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना 10 बॉल 49 असा जो काय आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडूमध्ये 49 धाबा बनवायच्या आहेत. The Bluetooth device is connected successfully. याचबरोबर हाही चेंडू आपण पाहतोय वाईड बॉल ऑफ टर्मच्या बाहेर आहे. येस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे. बॉल वाईड आहे की नाही या येस, वाईड बॉल. बॉल वाईड आहे आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 10 चेंडू 48 धावींची गरज. 10 बॉल विजयासाठी 48 धावा या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय चांगला जो आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत भूषण आणि इथे आलेले आहे एक धाव. 9 चेंडू 47 या बनवायच्या आहेत. आणि इथे आपण पाहत आहोत हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव आहे. 8 बॉल आणि 47 रन हे आपल्याला पाहायला मिळते. एके फायटर्स या टीमला विनंती आहे आपण थोडस रेडी व्हा, वॉर्मअप वगैरे करा. हो, खूप उशीर झालेला आहे. 4 पर्यंत आपल्याला फायनल कडे पोहोचायचंय. काही चेंडू आपण पाहतोय शेखर साळवे आपण पाहतोय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतील. जुने खेळाडू आहे शेखर. कान्होर पठारच्या सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा ते खरं तर खेळतात. याही मैदानावरती ते पिंपळेश्वर क्रिकेट क्लब मध्ये सहभागी आहेत. तर शेवटचे जे आपण पाहतोय 7 बॉल विजयासाठी 46 धाव्यांची गरज. तर याचबरोबर इथे आपण पाहत आहोत निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू डॉट आलाय आणि आदित्यने दिलेत या ओव्हरमध्ये फक्त 3 रन. तर चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल 46 धाव्यांची गरज. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी वाईड बॉल, वाईड बॉल. शेखर भाऊ साळवे आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. एक वाईड चेंडू त्यांनी जो टाकलेला आहे. ओल्ड इज ओल्ड. दोनही खेळाडू आपण पाहत आहोत बॉलर बॅट्समन हे 40+ चे खेळाडू आहेत. हो हो हो, चांगला चेंडू आहे. एक्सप्रेस बॉल मेजर यांना समजून दिला नाही. 5 चेंडू 45 धाब्यांची गरज. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक होतं 10,000 रुपये आकाश शेठ चौधरी युवा उद्योजक यांच्या वतीने. या पारितोषिकावरती आता नाव कोरलं जाईल. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूप उशीर झालेला आहे.
हा जिल्हा उत्तुंग षटकार माननीय पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 46 झाल्यात विजयासाठी 39 बनवायच्यात. एक सिंगल परत एकदा आली आणि धाव फलकेवरती आपण पाहतो एका रनने 47 झाल्यात. 3 चेंडू विजयासाठी 38 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. याचबरोबर आई चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. पलीकडच्या बाजूला आमचे परम मित्र मार्गदर्शक बाबूशेठ जेडगुले यांचंही शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. बाबूशेठ यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. परत एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. 2 चेंडू विजयासाठी 38. हा चेंडू डॉट आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओल्ड इज गोल्ड. स्वप्नील मेजर पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर खेळ करत कॉलबॅक म्हणून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिकाकडे शिवछत्रपती वॉरियर्स बाळा पठारे उगले मेजर अशोक सोमवंशी संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन आहे टीम पिंपळेश्वर. एका अजून पोझिशनला जाताना जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे क्वालिफायर सेकंड मध्ये एके फायटर्स या बरोबर खेळणार आहेत. आपण काय करू टॉस करून घेऊ यानंतरच्या मॅचचा आणि 10 मिनिटं 15 मिनिटं आराम देऊ. फक्त टॉस करून घ्या भूषण या. ओके टॉस करून घेऊ आपण आणि यानंतर 15 मिनिटाचा सगळ्यांना रेस्ट मिळेल म्हणजे पिंपळेश्वरच्या कंटिन्यू मॅचेस आहे त्यामुळे विनंती आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचही पुरस्कारही आपल्याला द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार 18 बॉल 44 आणि चांगली गोलंदाजी 1 विकेट आहे. ओमकार उदावंत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच झालेत. तोही पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. चला यानंतर आपल्याला टॉस करायचा आहे. एके फायटर्स या टीमचे संघनायक आपण या ठिकाणी यायचे आणि त्याचबरोबर पिंपळेश्वर क्रिकेट क्लब याही टीमच्या संघनायकाला विनंती आहे आपण या ठिकाणी या टॉस करून घेऊ आणि ओमकार यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. सगळ्या ऑफिशियल टीमला विनंती आहे 15 मिनिटं लंच साठी ब्रेक झालाय. थँक्यू. या चला आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी दिल्यात सन्माननीय उत्तम शेठ रेपाळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हे तुमचं सौजन्य आहे म्हणून तुम्हाला घ्यायचे. आणि ओमकार उदावंत यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. नाही घेऊन जा या या ओमकार तुमचा थोडासा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. नाही घ्यायचं का बर या. हो मॅन ऑफ द मॅच आणि टॉस आपण घेणार आहोत. कुठे गेले शेट कुठे गेले या ना टॉस करा या. हा नाही काय कॅप्टन आलेले टॉस होतोय यानंतरच्या मॅचचा सर्वप्रथम
करा पहिला टॉस करा चला. बंटी भिंगरदेवे सर आलेत. दुसऱ्या बाजूला भूषण आहे. भूषण पहिलं टॉस करा. AK फायटर्सने टॉस विन झालेला आहे. त्यांचा निर्णय AK फायटर्स तुमचा काय निर्णय? थोड्या वेळातच तुमचा निर्णय लवकर कळवा. थोड्याच वेळापूर्वी जे आता मागील सामना झाला त्या सामन्यामध्ये आपल्या तालुक्याचं भूषण ओमकार उदावंत त्यांनी आपल्या खेळाद्वारे